नमस्कार सर्वांना, मी सीमा तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते। बघा, कटोरीचा ब्लाऊज मी या ठिकाणी रेडी केलेला आहे। याला फक्त स्लीव जॉईन आणि पाइपिंग या ठिकाणी बसवायची आहे। पाइपिंग एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे, एकदम सोपी पद्धत जी मी 10 वर्षापासून यूज करते आणि एकदम छान पाइपिंग आपली येणार आहे। पाइपिंग पलटणार नाही किंवा बऱ्याच वेळेस पाइपिंगला असं प्लेट्स आल्यासारखे होतात, तर असं काहीच नाही होणार। एकदम सिंपल पद्धतीने गळ्याला मी या ठिकाणी आकार देऊन घेतलेला आहे आणि हुक आय बटन पट्टीचे जे दोन्ही पण साइड आहे ते पण मोजून घेतलेले आहेत। एकदम परफेक्ट आहे, दोन्ही पण गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे। सिंपल गोल गळा या ठिकाणी मी घेतलेला आहे आणि ह्याला पूर्ण पाइपिंग करायची आहे। आता पाइपिंग करण्यासाठी आपल्याला जो क्रॉस कपडा लागतो ना, तर तो एवढा मोठा नव्हता माझ्याकडे, तर जो पण ब्लाऊज शिवून एक्स्ट्रा पीस उरलेला होता, हा पीस ज्यावेळेस आणला होता त्यावेळेस 68 सेंटीमीटर काहीतरी होता। तर जो उरलेला फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाइपिंगसाठी कपडा काढायचा आहे। तर पाइपिंगसाठी कपडा काढताना कधी पण असा क्रॉस घ्यायचा, ज्या साईडला असं बघा थोडंसं स्ट्रेच केलं की ताणल्या जातो त्या साईडचा कपडा आपल्याला घ्यायचा आहे। पाइपिंगसाठी अशी क्रॉस स्केलच्या सहाय्याने आपल्याला क्रॉस लाईन या ठिकाणी ओढून घ्यायच्या आहे। आता या ज्या लाईन आपण म्हणजे आखत आहे मी, तर या जवळपास 1.5 इंचाची पट्टी मी रेडी करून घेणार आहे। पाइपिंगसाठी 1.25 इंचापर्यंत घेऊ शकता, नवीन असाल तर 1.25-2 इंचापर्यंत घेऊ शकता। आता दोन्ही पण साईडला म्हणजे बॅक आणि फ्रंट दोन्ही पण साईडला मला पाइपिंग द्यायची आहे, तर भरपूर कपडा या ठिकाणी लागेल। पाइपिंगसाठी भरपूर पट्टी लागेल, तर मी या ठिकाणी 3 पट्ट्या करून घेते लांब लांब। आता बघा, जिथे मी निशाण आखला आहे तेच सेम जशाच्या तशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। जवळपास 1.5 इंचापर्यंत हा कपडा आहे जो की मी पाइपिंगसाठी यूज करणार आहे। आता हा जो कपडा आहे बघा, क्रॉस या ठिकाणी कट करून घ्यायचा। आता याला जॉईन देताना ना खूप काळजीपूर्वक जॉईन द्यावे लागतात, जेणेकरून कपडा असाच्या असा क्रॉस आणि म्हणजे जॉईन करायला खूप जणांना प्रॉब्लेम येतो की व्यवस्थित जॉईनिंग जर आला नाही तर पाइपिंग लहान मोठी होते। 1.5 इंचापर्यंत जवळपास मी या ठिकाणी कपडा घेतलेला, म्हणजे जी पट्टीची रुंदी आहे ती 1.5 इंचापर्यंत घेतली आहे। आता बघा व्यवस्थित की यांना आपण जॉईन ज्यावेळेस देतो त्यावेळेस जॉईन कसा द्यायचा, असं क्रॉस कट करायचं। बघा, या पद्धतीने क्रॉस कट करून घ्यायचं। आता वरची पट्टी उचलायची आणि अशी तिरकी जसा कट केलेला आहे तसं ठेवायचं आणि अर्धा इंचाच्या गॅपवरती इथे बघा या पद्धतीने अशी एक शिलाई आपल्याला टाकून घ्यायची आहे, या पद्धतीने। आता इथे आपण सरळ शिलाई टाकून घेऊ। परफेक्ट या पद्धतीने जर कपडा जॉईन केला ना तर पाइपिंग म्हणजे सरळ येते, कुठेही जॉईन असल्यासारखं वाटत नाही त्या पद्धतीने। तर इथे कट करून घेऊ आणि बघा तुम्ही की हा जो कपडा सरळ केल्याच्या नंतर किती छान क्रॉसच या ठिकाणी आलेला आहे। जर तुम्ही कपडा जर कडक असेल तर तुम्ही याला प्रेस पण करून घेऊ शकता जिथे आपला जॉईन आहे ना तिथे, कारण की जॉईन येतो ना त्या ठिकाणी कपडा थोडासा फुगल्यासारखा वाटतो। तर या पद्धतीने तुम्ही जर जॉईन दिले ना तर एकदम परफेक्ट आपली पाइपिंग येईल। आता हा पण सेम याच पद्धतीने बघा, याचे तोंड मागे पुढे आहे, तर हे आपण सरळ क्रॉस या पद्धतीने कट करून घेणार आहोत आणि वरची पट्टी उचलायची आणि उलट्या दिशेने ठेवायची। बघा या पद्धतीने। हे बऱ्याच जणांना नवीन नवीन असाल तर खूप प्रॉब्लेम येतो। इथे आता एक शिलाई टाकून घेऊया। हे जर व्यवस्थित ठेवलं ना तर पाइपिंग पूर्ण सरळ येते। सरळ पट्टीची पाइपिंग एवढी व्यवस्थित येत नाही, खेचल्यासारखी जर असेल अशी पाइपिंग ना तर खूप छान येते। आता इथला एक्स्ट्राचा फॅब्रिक आपण कट करून घेऊया आणि बघा एकदम सरळ आता ही पट्टी आपली रेडी झालेली आहे पाइपिंगसाठी। भरपूर लांब पट्टी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता। जॉईन पण आपले एकदम छान या ठिकाणी आलेले आहेत। तर आता याचं जे समोरचं तोंड आहे ते सरळ कट करून घेऊया। आता पाइपिंग जी आहे ती आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आणि ह्याच्यावरती सरळ शिलाई आपण टाकून घेणार आहोत। ही जी पट्टी आहे ना तिला आपल्याला सरळ शिलाई या ठिकाणी टाकून घ्यायची आहे या पद्धतीने। बघा, जर एक्स्ट्रा फॅब्रिक असेल तर तुम्ही तो साईडचा कट करून घेऊ शकता। या पद्धतीने आपल्याला जेवढा कपडा हवा आहे त्या पद्धतीने याच्यावर शिलाई टाकून घ्यायची। आता बघा, एक दोन ठिकाणी कपडा लहान मोठा आहे, तो आपण नंतर कट करून घेऊया। पूर्ण पट्टीवरती मी शिलाई टाकून घेतलेली आहे बघा। आता हे जे एक्स्ट्राचं आहे ते तुम्ही कट करून घेऊ शकता आणि सरळ अशी पट्टी आपल्याला ठेवायची आहे, कुठेही मागे पुढे नको। समोरचं जे आहे ते थोडंसं कट करून घेऊया म्हणजे सरळ होऊन जाईल। आता आपण हे ब्लाऊजवरती जॉईन करू। पाइपिंग बनवण्याची सगळ्यात सोपी, एकदम सोपी पद्धत आहे। ऑफलाईन क्लासमध्ये पण मी सेम हीच पद्धत शिकवते। तर बघा या पद्धतीने ठेवायचं हे
आणि अर्धा इंचावरती किंवा 2 पॉईंटवरती 3 पॉईंटवरती अशी शिलाई तुम्हाला समोर टाकून घ्यायची आहे। सरळ सरळ गळा मी ऑलरेडी गळ्याला शेप दिलेला आहे, मेजरमेंटने व्यवस्थित गळा कट करून घेतलेला आहे। फक्त आता इथे शोल्डर आपले जिथे जॉईन असतात ना, तर ते मागच्या साईडला सरकवायचा आहे। तो पार्ट आपल्याला जिथे पण जॉईन असतो या पद्धतीने बॅक पार्टकडे आपल्याला ते सरकवायचं आहे आणि पूर्ण गळ्यावरती या पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे। बघा, कुठेही कपडा खेचायचा नाही, सरळ सरळ शिलाई फक्त टाकत घ्यायची आहे। तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। भरपूर युजफुल व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि अजूनही भरपूर तुम्हाला जसे पाहिजे तसे पॅटर्न मी अपलोड करेल। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। बघा, या पद्धतीने सरळ ब्लाऊजला आता इथे पण हे जे शोल्डर जॉईन केलेले आहेत ते बॅक साईडला ढकलून घेऊ, म्हणजे मागच्या साईडला, ज्यामुळे ना शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम भरपूर प्रमाणात सॉल्व्ह होऊन जातो। शोल्डर मागच्या साईडला थोडेसे सरकवले ना तर आता बघा, इथे गळ्याच्या शेजारी बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो की कटोरीचा जो समोरचा गळा आहे तो व्यवस्थित गोल येत नाही। तो पण एक व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, तो पण बघितला नसेल तर नक्की बघून घ्या। आता हे एक्स्ट्राचा आपण कट करून घेऊया। आता बघा, इथे शिलाई टाकल्याच्या नंतर आता बघा किती छान सरळ कपडा आलेला आहे, पण याच्या आतला जो भाग आहे जे एक्स्ट्राचं असेल ते आपण कट करून घ्यायचं आहे आणि या पूर्ण गळ्याला आपल्याला थोड्याशा खाचा पण देऊन घ्यायच्या आहे, जेणेकरून आपला जो गोट आहे तो व्यवस्थित आपल्याला फोल्ड करता येईल, पलटी करता येईल ना, म्हणजे गोटला। तर त्या पद्धतीने बघा, पूर्ण गळ्याला मी या ठिकाणी एक्स्ट्राचा जो फॅब्रिक आहे तो कट करून घेत आहे आणि आता जो इथले मधला जो भाग आहे ज्या ठिकाणी आपले कर्व आहे तिथे थोडे थोडे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे, जेणेकरून गोट आपला व्यवस्थित पलटी होतो। बघा, या पद्धतीने सहसा सरळ ठिकाणी नाही दिले तरी चालतात। आता बघा, ह्याच्यावरती असं शिलाई दिलेली आहे, त्याच्यावरती नखाने थोडंसं असं प्लेन करून घ्यायचं आहे, जेणेकरून गोट ओढल्यासारखा येत नाही। पायपिंग खूप सुंदर येते। या पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला आपल्याला नखाने करून घ्यायचं आहे आणि लगेच आपण पायपिंगला फोल्ड करायला घेऊ या पद्धतीने। आणि आता बघा, पायपिंगवर पण नाही आणि मेन कपड्यावर पण नाही, दोन्हीच्या बरोबर मध्यभागी आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। इथे बघा, बरोबर जिथे आपण गोट फोल्ड केलेला आहे त्याच्यावरती आपण शिलाई टाकून घ्यायची आहे। या पद्धतीने बघा, मी पूर्ण गळ्याला तुम्हाला शिलाई टाकून दाखवते। खूप सुंदर पायपिंग आपली या पद्धतीने इथे रेडी होणार आहे। एकदम सोपी पद्धत मी जी यूज करते ती मी तुम्हाला सांगितलेली आहे। पायपिंग करायच्या अजून पण भरपूर पद्धती आहेत, एक मी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलेला आहे त्या पद्धतीने, म्हणजे पट्टीला आपण शिलाई न टाकून घेता सरळ सरळ जरी पट्टी जॉईन करून घेतली तरी पण पायपिंग खूप छान येते। पण जर तुम्ही ज्युनियर असाल, म्हणजे नवीन नवीन क्लास जॉईन केलेला असेल किंवा पायपिंग जमत नसेल तर तुम्ही पट्टी फोल्ड करून या पद्धतीने जशी मी दाखवली तशी सेम या पद्धतीने पायपिंग तुम्ही करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, पूर्ण गळा आपला या ठिकाणी रेडी झालेला आहे। पायपिंग बघू शकता, किती सुंदर पायपिंग आपली या ठिकाणी रेडी आहे, म्हणजे सिल्कचा कपडा आहे तरी पण खूप सुंदर पायपिंग या ठिकाणी रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता, पूर्ण गळ्याचा लुक मी तुम्हाला दाखवते। आता बघा, प्रेस केल्याच्या नंतर याचा किती छान फिनिशिंगमध्ये लुक येईल। कटोरीची पण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल। फोर्टक्स आणि प्रिन्सेस कटचा ऑलरेडी अपलोड केलेला आहे। तर बघू शकता किती सुंदर गळ्याला पायपिंग आपली या ठिकाणी रेडी आहे। बघा, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही पण याच पद्धतीने गोट देता का ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। बघा, किती छान पायपिंग आपली या ठिकाणी रेडी आहे। बघू शकता तुम्ही, खूप सुंदर पद्धतीची पायपिंग या ठिकाणी आपली रेडी झालेली आहे। चला भेटूया